आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। स्पीड न्यूज। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे विजयी झाले। डोनाल्ड ट्रम्प यांचा हा खूप मोठा पराभव मानला जातो, मात्र ट्रम्प यांनी आपणच ही निवडणूक जिंकल्याचा ट्विटरवरून दावा केलाय। ट्रम्प यांच्या हे ट्विटमुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। जो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या जनतेचे आभार मानले आहेत। तुम्ही मला एका मोठ्या देशाचं नेतृत्व करायला संधी दिली, ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे, असं ट्विट जो बायडन यांनी केलंय। त्यासोबतच जनतेचा विश्वास तोडणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विजयी झालेत याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन यांचं अभिनंदन केलंय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती सर्व खबरदारी घेऊन राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात याव्यात, असे प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित एका बैठकीत ते बोलत होते। यावेळेला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या देखील उपस्थित होत्या। शाळा सुरू करताना काळजी घेणं गरजेचं असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शाळांचं सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सगळ्या बाबींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे। जी मुलं आजारी आहेत किंवा ज्या मुलांच्या घरी कोणी ना कोणीतरी व्यक्ती आजारी आहे, अशा पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय। राज्यात काल दिवसभरात 3,959 नवे कोरोना रुग्ण सापडले, तर 6,478 जण बरे झालेत। राज्यातील एकूण बरे होण्याचं प्रमाण आता 91.53% पोहोचलंय, तर 150 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची काल दिवसभरात नोंद झाली। पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 169 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। 392 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या 5,195 वर पोहोचली आहे। मशाल मार्चच्या आंदोलकांची मागणी अखेर मान्य करण्यात आली। आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून स्वीकारलं। मोर्चातील 10 आंदोलक अनिल परब यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन त्यांनी सुपूर्द केलं। मराठा मोर्चाचे आक्रमक कार्यकर्ते अधिक आग्रही झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याच्या मुद्द्यावर ते ठाम होते। अनिल परब यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारणार असल्याचं जाहीर केलं आणि आपण मराठा आरक्षणासाठी कायम सक्रिय राहू असं आश्वासन दिलं। यानंतर आंदोलक शांत झाले। मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलकांनी ठिय्या मांडला होता। मुख्यमंत्री जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचा निर्धार यावेळेला मशाल मार्चच्या आंदोलकांनी व्यक्त केला। केवळ मुख्यमंत्र्यांना 2 मिनिटं निवेदन देण्याकरता भेटण्याकरता त्यांनी पुढे यावं, या मागणीवर विनायक मेटे उशिरापर्यंत ठाम होते। सरकारचे प्रतिनिधी आल्याशिवाय ठिय्या उठवणार नाही अशी भूमिका सुरुवातीला विनायक मेटे यांनी घेतली होती। यावेळेला विनायक मेटे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा आरोपही केले। आंदोलकांना मातोश्रीवर जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळेला विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली। विनायक मेटे यांच्याशी सुद्धा विश्वास नांगरे पाटील यांनी चर्चा केली। दरम्यान मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाला न्यायालयातूनच आरक्षण मिळणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। आरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण होत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला। ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते। वांद्रे पूर्व भागामध्ये असलेल्या मैदानावर मराठा आंदोलकांनी ठिय्या दिला होता। यावेळेला मुख्यमंत्र्यांना भेटणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आला। एक मराठा लाख मराठा म्हणत मशाल मार्चला मुंबईतल्या वांद्र्यामध्ये सुरुवात झाली, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वांद्रे पूर्व भागातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये हे आंदोलक एकत्र जमले होते। पंढरपूरहून निघालेला मराठा आक्रोश मोर्चा आणि दिंडी पुण्यात येऊन पोहोचले। मुख्य सचिवांनी या मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। यानंतर हे मोर्चेकरी आपापल्या गावी रवाना झाले। मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी सरकारनं
सर्वोच्च न्यायालयामध्ये भक्कम बाजू मांडावी, तसंच प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून पंढरपुरात नामदेव पायरीचं दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पुण्यात आले. या मोर्चेकऱ्यांना पायी दिंडीची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे 10 खासगी वाहनांमधून या सगळ्यांना पुण्यामध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी निवेदन स्वीकारलं. मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या पंढरपुरातल्या आक्रोश दिंडी मोर्चाच्या माध्यमातून 2 दिवसात पंढरपुरात येणारी आणि जाणारी एसटी वाहतूक काल बंद करण्यात आली होती. कालच्या दिवसभरात 1200 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे एसटीला सुमारे 20 लाखांचा फटका बसलाय. प्रवाशांची सुद्धा मोठी गैरसोय झाली. बदलापूर शहरातील मराठा नेते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून या सगळ्यांनी काल बदलापुरात लाक्षणिक आंदोलन केलं. आरक्षण आमच्या हक्काचं, ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं सांगतानाच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. दुसरीकडे महाविकास आघाडीनं मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. सोबतच मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असंही त्यांनी नमूद केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार न दिल्याच्या घटनेची दखल कामगार उपायुक्तांनी घेतली आहे. याबद्दल कामगार आयुक्तांनी सोमवारी एक बैठक बोलावली. त्यामुळे या बैठकीनंतर कामगार उपायुक्तांच्याकडून एसटी प्रशासनावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. न्यूज 18 लोकमतनं एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा लावून धरला होता. एसटी महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. असं असलं तरी दिवाळीच्या आधी कामगारांचे पैसे द्यायचे आहेत अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कामगारांचे पैसे देण्यासाठी बँकातून कर्ज काढण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सोमवारी अर्थमंत्र्यांच्या सोबत बैठक होणार असल्याचंही परब यांनी नमूद केलं. तसंच कामगार आयुक्तांच्याकडे जावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. कामगारांनी योग्य तो निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन तात्काळ द्या, अन्यथा ऐन दिवाळीच्या तोंडावर संप करू असा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्यानं महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा झाला असंही त्यांचं म्हणणं होतं. संपाचा इशारा दिल्यामुळे सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्यानं एसटी महामंडळाची वाट लागली असा आरोप जयप्रकाश छाजेड यांनी केला आणि राज्य सरकारला घरचा आहेर दिला. अनेक महिन्यांचं वेतन रखडल्यानं एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले. थकीत वेतन तात्काळ दिलं नाही तर एसटी कर्मचारी संपाचं हत्यार उपासणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार छाजेड यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली. जोगेश्वरी इथल्या मातोश्री क्लबच्या मैदानात या पुतळ्याच्या निर्मितीचं काम सुरू आहे. कुलाबा गेटवे ऑफ इंडिया जवळच्या रिगल सिनेमा सर्कलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा बसवण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. भारतातील लोकशाही ही मजबूत आहे, इतकंच नाही तर लोकशाही परिपक्व आहे असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतला तमाशा भारतात होणार नाही असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचा पराभव झाला त्यावेळेला त्या राजीनामा देऊन ताबडतोब घरी परतल्या अशी आठवणी राऊत यांनी सांगितली. खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांची स्तुती केली. शिवसेनेच्या यादीमध्ये उर्मिला मातोंडकर यांचं नाव आहे. अतिशय आक्रमक, स्पष्ट आणि थेट बोलणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. देशभरात त्यांचा मोठा परिचय आहे. विधान परिषदेवर त्या गेल्या तर उत्तमच काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सुज्ञ असून कोणताही राजकीय पेच प्रसंग निर्माण करणार नाहीत असा आशावादही संजय राऊत यांनी व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मताचा आपण आदर करतो, मात्र राज्यपालांना कॅबिनेटचे निर्णय स्वीकारावे लागतात आणि कॅबिनेटनं राज्यपालांच्याकडे पाठवलेली यादी ही घटनेच्या चौकटीत राहून पाठवलेली आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यातील सरकार हे लोकशाही मार्गाने घटनात्मक पूरक कायद्याचा आधार घेऊन सत्तेत आलेलं असल्याचंही राऊत म्हणाले. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी बंद लखोट्यात आहे. तसंच या नियुक्तीच्याबद्दल राज्यपाल लवकरच निर्णय घेतील असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडलंय. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्यानं धुसफूस असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 जणांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आले. 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिल्यानंतर सत्यजित तांबे यांनी श्रद्धा और सबुरी असं सूचक ट्विट केलं.
या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाली। राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी हे शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीवासी झालेले एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी भेट घेतली। एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर शुभेच्छा देण्यासाठी के.सी. पाडवी हे खडसे यांच्या घरी गेले होते। मुंबईत दिवाळीमध्ये 144 अर्थात जमावबंदीचं कलम लागू राहणार आहे। तसंच दिवाळी पहाटसारख्या विविध कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही। त्यासोबतच दिवाळी साधेपणानं साजरी करा, आतषबाजी करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या हक्क संरक्षणासाठी विशेष न्यायालय स्थापन करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली। कृषीविषयक कायद्यामध्ये हमी भावाची तरतूद नसल्यानं व्यापारी आणि कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्क मागण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावं अशी मागणी त्यांनी केली। अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलं। दरम्यान या पॅकेजचा फायदा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना होईल असा विश्वास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला। 3 पक्षांचं हे सरकार असल्यानं तिघांचीही ताकद शेतकऱ्यांच्या मागे उभी असल्याचं कडू यांचं म्हणणं होतं। अमरावतीमध्ये ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते। वाशिममध्ये बोंडअळीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचं मोठं नुकसान झालंय। कपाशीला आतापर्यंत प्रचंड खर्च आला, मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे लागवड खर्चसुद्धा वसूल होणार नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवला। या शेतकऱ्यानं 4 एकरमध्ये कपाशी लावली होती। पालघरमधल्या उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचीच दयनीय अवस्था झाल्याची बाब समोर आली आहे। रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडर हे पूर्णपणे गंजलेलं होतं, तसंच त्याची दुरुस्तीसुद्धा करण्यात आलेली नव्हती। राज्यामध्ये घडणाऱ्या सामूहिक बलात्काराच्या घटना तसंच पुणे शिरूर इथल्या महिलेचे डोळे फोडल्याची घटना यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। शिरूरमधल्या महिलेला कोणताही दोष नसताना कायमचं अंधत्व आलं याबद्दलही वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय। पहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता अन्य काही बातम्या। इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला। इस्रोच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV C49 या रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून 10 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं। विशेष म्हणजे यामध्ये 9 आंतरराष्ट्रीय उपग्रह होते, तर भारताचा एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटसुद्धा यात समाविष्ट होता। बिहारमध्ये काल तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान झालं। शेवटच्या टप्प्यात 48.68% मतदान झालं। बिहारमधील जनतेचा कौल कुणाला हे सोमवारी स्पष्ट होईल। बिहारमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते। बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची लाट असल्याचं एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे, तर येत्या काळात नितीश कुमार यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता एक्झिट पोलच्या निर्देशामध्ये व्यक्त करण्यात आली। IPLमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे। हैदराबादचं पारडं जड असून अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांमध्ये मोठी चुरस असेल। हैदराबादनं यंदाच्या IPLमध्ये आतापर्यंत 11 विजय संपादन केलेत, तर दिल्ली कॅपिटल्सनं 7 विजय मिळवले आहेत। स्पीड न्यूजमध्ये इथे थांबूयात। तर सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।